सध्या दुर्वास कदम हे आता थेट महापौर उपमहापौर पदाच्या लढाईत उतरलेले आहेत, उपमहापौर पदाच्या लढाईत उतरलेले आहेत. ते सिनियर आहेत, पण पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. दुसऱ्यांदा निवडून आलेले किंवा 2-3 वेळा निवडून आलेमध्ये प्रताप जाधव सरकार आहेत, जयश्री चव्हाण आहेत, सुभाष बुचडे आहेत, अर्जुन माने आहेत आणि प्रवीण केसरकर. उमेश पवार यांच्या घरात तिसऱ्यांदा नगरसेवक पद जाते. दुर्वास कदम यांच्या घरात दुसऱ्यांदा जाते. पण थेट तिसऱ्यांदा निवडून आलेल्यामध्ये आता दोघं तिघच आहेत. त्यामुळे सध्या तरी राजेश लाटकर यांचं नाव आघाडीवर आहे, ते विरोधी पक्ष नेता म्हणून. पण ऐनवेळी प्रताप जाधव यांचा आग्रह होऊ शकतो. त्यामुळं निर्णय काय होणार हे महत्त्वाचं आहे. सध्या तरी महापालिकेत विरोधी पक्ष नेता हे पद राजेश लाटकर की प्रताप जाधव या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. माजी उपमहापौर संजय मोहिते, विनायक फाळके, स्वाती येवलुजे हे सुद्धा दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. प्रवीण केसरकर दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे विनायक फाळके यांच्या सुद्धा नावाचा विचार होऊ शकतो. उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी सकाळी या संदर्भात निर्णय होईल आणि अधिकृत पत्र काँग्रेसच्या वतीनं दिलं जाईल. सत्ताधारी स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे तसाच स्ट्रॉंग नेता, कायद्याचा अभ्यास, थेट विरोध करणारा, आक्रमक असा चेहरा आता काँग्रेस शोधतोय आणि त्या नावाभोवती आता एकूण शोध मोहीम थांबेल उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत आणि नावाची घोषणा होईल. बघूया आता कोण होते, राजेश लाटकर की अन्य कुणी. सध्या तरी राजेश लाटकर यांचंच नाव आघाडीवर आहे विरोधी पक्ष नेता म्हणून.